आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गेल्या काही दिवसात आपल्या घरात लय काय काय चाललं होतं, त्याचा तू स्वतःवर जरा सुद्धा परिणाम नाही करून घेतलास आणि पहिला नंबर काढलास तू। 10वीची परीक्षा असली की लोक पोरांना आधार देतात आणि परीक्षा केंद्राला सोडायला येतात। मी पण तुला सोडायला येत होतो, पण मला तुला आधारच नाही देता आला, कारण मला त्यातलं काही जास्ती माहितीच नव्हतं ना। दादा असं काही नाहीये, तुम्हाला परीक्षेला सोडायला यायचं ना, तेव्हा आज जाताना मी तुझ्या डोळ्यात बघायचे, ते डोळे मला आत्मविश्वास द्यायचे, मग आपोआप माझ्यात पेपर लिहिण्याचं बळ यायचं। मला या डोळ्यात अभिमान बघायचा होता, तू आमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण पेरलेत, आम्हाला पण तुला आनंदी बघायचं होतं। आणि हा, हे यश माझ्या एकटीचं नाही बरं का, एवढ्या सगळ्या कामांमधून बहिणीने माझा अभ्यास घेतला, राजूताई, धनुदीदी, तेजू अक्का या सगळ्यांनी मला आधार दिला, तात्यांचे आशीर्वाद होते, आणि सगळ्यात महत्वाचं, तू अपेक्षांचं कसलंच ओझं माझ्यावर टाकलं नाही, म्हणून तर आज मला माझ्या पंखांनी असं उंच उडता आलं। कधी काही एवढी मोठी झाली तू, एवढं चांगलं चांगलं बोलायला लागली ते। हा तर ते वहिनीसोबत राहून वाण नाही, पण गुण लागलाय। दादा मला चांगलं बोलता येतं की नाही माहिती नाही, पण एक सांगू, तू न बोलता माझ्यासाठी खूप काय केलंय, माझे खूप लाड केले, प्रत्येक कठीण परिस्थितीत आम्हाला उभं राहायला शिकवलं, म्हणून आता कुठली परीक्षा आली ना तरी पण आमचे पावलं अडखळत नाहीत। दादा हे यश, हे मार्क माझी नाहीत, ही तुझी आहेत। अगं बस, लय बोललीस बस। तू मोठी झाली मला चालणार नाही हं? लगेच नाही मोठी झाली पाहिजेस तू। तू असं मोठ्या माणसाने बोलायला लागलीस ना की मला भीती वाटते। मग असं वाटतं तू मोठी झाली, जातं तुझं लग्न म्हणलं तू सासरी जाणार, मग मी एकटा पडेन इथं। दादा माझ्या आत्ताशी 10वीची परीक्षा झाली, लग्न व्हायला अजून लय टाइम आहे, आणि तुला लग्न लावायचंच आहे ना तर राजूताईचं लाव। आणि तसं पण लग्नामुळे मला जर तुला सोडून जावं लागणार असेल ना तर मला नाही करायचं लग्न। बर, हे बघू तवाच तवा। आता आपण आवरायला घेऊया का? हो चला, बराच उशीर झालेला आहे, आता आपल्याला उत्सवासाठी निघावं लागेल। आणि सूर्या रे, डॅडींचा फोन पण येऊन गेलेला आहे। डॅडींस कशासाठी? अरे तेजूला त्रास नको म्हणून ते गाडी पाठवत आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे त्याच गाडीने या। गाडी आली आणि आपण रेडी नसलो तर परत डॅडींचे 4 फोन येतील, त्यामुळे चला लवकर आवरायला घेऊयात। आजी साहेब, काय झालं? आता काय व्हायचं राहिलंय, तो प्रसाद आणि त्याची ती आई या भिकारड्या लोकांना मान द्यायला लागतो ना, माझ्या तळपायाची आग नुसती मस्तकाला जाते। अरे मनात नसलं तरी बी त्यांना मान द्यावं लागतं, लई त्रास होतो त्याचा। अरे काहीतरी करायला हवं ना। ते आजी, प्रत्येकाची येळ असते, आज त्यांची येळ आहे, उद्या आपली येईल। नमस्कार नमस्कार शशिकांतराव, नमस्कार। या या या, तुमचीच वाट बघत होतो, येताना काय त्रास झाला नाही ना? आम्हाला त्रास देणारा अजून तरी कोणी जन्माला आला नाही बा, आसपासच्या गावात तरी। सुनबाई दिसत नाही, आज शत्रुघ्नराव काय एकटेच आलेत की काय? तिकडे मायरी गेल्यात ना, त्यांच्या बंधूंबरोबर येते। अरे वा, तुमच्या जावई बापूकडील मंडळी आली वाटतं। या या सूर्यकांतराव, हे घ्या पेढे। घ्या, आल्या सुनबाई।
सूर्यकांतराव, अहो तुम्ही मामा व्हायचंय अजून, इतकेच पेढ. अहो, तेव्हा परत वाटेल पेढे. हे पेढे आहेत ना माझ्या बागूच्या 10वीच्या यशाचे पेढे आहेत. तिला 94% पडले 10वीत. 94% एवढे? वय अभिनंदन. आमच्या सुनबाईने तर आमची मेगा अभ्यास घेत असणार. निंबाळकरांचं नाव ज्या गोष्टीशी जोडलं जातं ना तिथं यश हमखास आतच बुवा. अहो नाही डॅडी, असं काहीच नाहीये. खरी मेहनत तर भागूची आहे. आणि हो, फक्त 94% नाही तर ती शाळेत सुद्धा पहिली आलीये. अरे वा. देवा, अगं पण भागू हाय कुठं? अगं आली होती ती, पण आता नदीवरती गेलीये. मैत्रिणींना पेढे वाटून येते म्हटली. बरं एक मिनिट, तिचं असं कोरडं कौतुक नाही करणार. तुळजा, एक काम कर, हे आहे की नाही भागूच्या हातात दे. अभिनंदनाचा कार्यक्रम झाला असेल तर उत्सवाकडे जाऊया. हा? या. ऐक लागलं ना. तुम्ही इथं आपली भेटाशी सतत धडकूनच होणार बहुतेक. प्रसाद, असं खाली पडलेलं फुल वाहता येत नाही देवाला. ते राहू दे तसंच. कोणाच्या पायाखाली आलं तर? बायको असं सेकंदाला नाराज व्हायची गरज काय बरं? लोकांच्या नजरेत येतंय बरं का. बाकीचे कसे जोडीने उभे राहिले, तू काय असं करतेस उगाच? तू होतीस तू. किती वेळ झाला वाट बघतोय आम्ही. अरे दादा, ते मैत्रिणी भेटले ना, त्यांच्यासोबत थांबलेले. ते परडीचा उत्सव आहे त्याच्याबद्दल माहिती सांगत होते. अरे हा, आज परडी पाण्यावर तरंगणार आहे ना. खऱ्या खोट्याचा उत्सव साजरा होणार आहे आज. बरोबर. आता कुठं नालाच नाहीत ना सांगून देऊ. आम्ही तर आरती चालू होणार. प्रसादराव कुठे राहिलेत? आता आरतीची वेळ झाली आणि आरती वेळेवरच व्हायला पाहिजे. हो येतात ते. यो मान काय तुमच्या वाट्याला येणं झालंय. येणार येणार, आमच्या वाटेले बी सगळा मान सन्मान येणार. जरा धीर धरा. दादा, तुम्ही दर्शन घेतलं? घेतलं. तू घेऊन जा.